सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून पाठिंबा, शाहू समाधी स्थळ ते दसरा चौकापर्यंत तरुणांचा कॅन्डल मार्च। एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी। गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण। शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज। सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र। मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी। सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी। बाळूमामा मंदिर आत्मापूर जवळ, कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61। दिल्लीत आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचं लोण आता संपूर्ण देशभरात पसरू लागलंय। वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरातील युवक संघटना आणि राजकीय पक्ष हे आक्रमकपणे रस्त्यावरती उतरत आहेत। याच पार्श्वभूमीवरती आज कोल्हापुरात विविध संघटना आणि तरुणांनी एकत्र येत केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शनं केली। कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ इथं विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले होते। यावेळी आंदोलकांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। प्रथम यावेळी नीट परीक्षेशी संबंधित प्रकरणात आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांना मेणबत्त्या लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी आंदोलनादरम्यान उपस्थित तरुणांनी केंद्र सरकारच्या कारभारावरती जोरदार टीका करत आपल्या भावना व्यक्त केल्या। आज या शाहू नगरीमध्ये शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळाजवळ कोल्हापुरातील सर्व सुजाण नागरिक एकत्रित जमलेले आहेत। आणि हे कशासाठी जमलेले आहेत? कोल्हापूर मधील जे सर्व हे नागरिक आहेत ते जंतर मंतरवरती चाललेल्या आंदोलनाला आपलं समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत। नीटचे पेपर लीक असेल, त्याचसोबत एकूण त्याचा लागलेला निकाल असेल, त्यामध्ये झालेले घोटाळे असतील आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल व्हावे यासाठी सोनम वांगचुक यांच्या प्रतिनिधित्वात जे आंदोलन, जे उपोषण त्या दिल्ली येथील जंतर मंतर मध्ये चालू आहे। आज त्या जंतर मंतर पासून दिल्लीच्या संसद भवनापर्यंत एक मार्च काढण्यात आला। हा मार्च देखील दडपशाहीने तो थांबवण्यात आला, थोपवण्यात आलेला आहे। अजून देखील त्या ठिकाणी काही ठिकाणी हा शांततापूर्ण चालू असलेल्या मार्चवरती लाठीचार्ज वगैरे चालू आहे। तर या सर्वाचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि कोणताही पक्ष, संघटना या सगळ्याला बाजूला ठेवून कोल्हापूर या सगळ्या नागरिकांच्या मंचाखाली आम्ही इथं आलेलो आहोत। नेमकं काय केलं तुम्ही? आम्ही या ठिकाणी येऊन प्रथमतः या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि एकूण चुकीच्या व्यवस्थेमुळे ज्या तरुणांनी नीट परीक्षेच्या माध्यमातून, घोटाळ्याच्या माध्यमातून आपला प्राण गमावला, त्या सर्वांना आदरांजलीसाठी आम्ही या ठिकाणी दीपप्रज्वलन केलेलं आहे, मेणबत्ती लावलेली आहे। त्याचसोबत शाहू महाराजांना ज्यांनी या लोकशाहीची नीव या भारतामध्ये घातली आपल्या एकूण कारभारातून, त्यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणी सर्व तरुण जेनजी जे आहेत ते मुक्तपणे ओपन माईक या पद्धतीमध्ये आपलं म्हणणं, आपली खतखत, सरकार विरुद्धची नाराजी या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि भारतीय स्वातंत्र्याचा जय जयकार करत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आम्ही येथून राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ शांततेमध्ये, शिस्तीने चालत जाणार आहोत। या आंदोलनानंतर छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ ते ऐतिहासिक दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। या मार्चमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुण आणि नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।